हाय, आज मी चिंबोऱ्या आणल्या आहेत. मस्त गावठी चिंबोऱ्या आहेत. छान क्लीन केले आहेत त्यांना. त्याच्यानंतर आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे. ते मस्त फ्राय करून घेऊया. तेलामध्ये मस्त परतून घेऊया. हे बघा, छान परतून झालं आहे आपलं. तेल पण सोडले वाटणाने. त्याच्यानंतर आपण 2 चम्मच लाल तिखट मसाला घेऊया. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धना पावडर, हे सर्व मिक्स करून घेऊया. मी जरा जास्तच तिखट घेतले कारण की चिंबोऱ्या जास्त आहेत म्हणून. छान मसाला परतून झाला आहे आणि मी ते चिंबोऱ्याचे कवटं असतात तेही बेसनामध्ये भरून करणार आहे. बेसनामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. हे बघा, अशा प्रकारे मी भरलं आहे. बाकीच्या चिंबोऱ्या आपण मस्त मसाल्यात टाकून घेऊया. या ज्या भरलेल्या आहेत ना, त्या आपण नंतर रश्श्याला उकळ आल्यावर टाकणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे छान मसाल्यात परतून घेऊया. परतून झाल्या आहेत आपल्या. ज्या चिंबोऱ्यांमध्ये अंडे असतात ना, त्याचं पाणी आहे, हे पण ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून वाफेवर ठेवून घेऊया. हे जे गरम पाणी आहे ना, तेच आपण ॲड करणार आहोत. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा तुम्ही गरम पाणी ॲड करा. छान हलवून घेऊया. आता आपल्या रश्श्याला उकळ आली आहे. जे आपण बेसन भरलेलं होतं ना चिंबोऱ्यांमध्ये, ते एक एक करून ॲड करून घेऊया. हे बघा, एक एक करून आपण सर्व ॲड केले आहेत. 35-40 मिनटं मस्त शिजून देऊया आपण चिंबोऱ्या. हे बघा, आपल्या चिंबोऱ्या शिजल्या आहेत. किती छान तरी पण आली आहे.